PMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पीएमपीएल कामगारांच्या मागण्या मान्य, शिक्षण मंडळ सभापती श्री विजयभाऊ लोखंडे यांच्या शिष्टाईला यश। पीएमपीएल मधील कामगारांना 7वा वेतन आयोग फरकासहित लागू करण्याबाबत 2021 मध्ये तत्कालीन संचालक मंडळानं मान्यता दिली। पीएमपीएल कामगारांना अद्याप फरकाची रक्कम मिळाली नसल्यानं कामगारांमध्ये असंतोष पसरला होता। पुणे परिवहन महानगर महामंडळातील सर्व 11,000 कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2022 पासून 7वा वेतन 2 टप्प्यात आयोग लागू करण्यात आलाय। 1 एप्रिल 2017 पासून ते नोव्हेंबर 2022 पर्यंतचा 68 महिन्यांचा फरक देण्यासाठी 561 कोटी रुपये आवश्यकता असून पुणे महापालिकेच्या 60% स्वामित्वानुसार रुपये 336 कोटी होत आहेत व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 40% स्वामित्वानुसार 224.60 कोटी पीएमपीएलला देणं क्रमप्राप्त होतं। पीएमपीएल कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीनं बैठक घेण्याबाबत मागच्या महिन्यात पालकमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी कामगार युनियनच्या वतीनं विनंती करण्यात आली होती। त्याच अनुसरून आज पुणे येथील शासकीय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे नामदार श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पीएमपीएल कामगारांना 7व्या वेतन आयोगाचा फरक 4 टप्पे देण्याबाबत तसेच 240 दिवस भरलेल्या सर्व बदली रोजंदारी कामगारांना कायम करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। या प्रशासकीय बैठकीसाठी पीएमपीएल अध्यक्षा सौ दीपा मुधोळ मॅडम यांच्यासह पुणे मनपा आयुक्त मान्य श्री राजेंद्र भोसले साहेब, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्री शेखर सिंह यांच्यासह पीएमपीएलचे पिंपरी चिंचवड मधील कामगार प्रतिनिधी संतोष शिंदे, दीपक गायकवाड, आनंद महागडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री विजयभाऊ लोखंडे, श्री नानासाहेब काटे, श्री प्रशांतदादा शितोळे उपस्थित होते। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।